चौथा गुरुवार उद्यापनाचा आणि उद्यापनाची तर तयारी वाटत नाही राहिल्या. ग्लासवर खीर खायला लागलाय पोऱ्या. महालक्ष्मी आई व्रताची आता इथे 7 जणींची ओटी भरेल. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सानवी कुठल्या ब्लॉग मध्ये. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातलं शेवटचा गुरुवार. तर आज आम्ही उद्यापन करणार आहोत पप्पांच्या घरी. तर दीदी उपास वगैरे पकडते महिनाभर आणि दीदी आता पूजन करायला गेली थोड्या वेळानं. आणि आजच्या दिवसाची सुरुवात म्हणजे बाबूसोबत. बाबू बघा कसा क्यूट आहे आमचा, तर तुम्ही बघू शकता. आणि आजच्या दिवसभरात काय काय होईल तो आपण शेवटपर्यंत दाखवणार आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. आणि तर चला तर भेटूया आपण पूजन करताना. चौथा गुरुवार उद्यापनाचा आणि उद्यापनाची तर तयारी चालू आहे. दीदी बघा मस्त देवीला सजवली दीदीनी. आपली देवी आई बघू शकता कशी गोड दिसते. दीदी दीदी दरवर्षी उपास धरते. आणि इकडे आज मम्मीकडे म्हणजे कुडाळ्याला मांडले, तर तुम्ही बघू शकता. आपल्या देवी आईचं सगळं पूजन झालेलं आहे. आणि इकडे बाबूने पाया पडून घेतला लगेच. उसळ बनवले आणि तिथे आई बटाट्याची भाजी बनवते आणि तिथून पोळ्यांची डाळ शिजली. आणि आमच्या इकडे मॅडम बघा लपली बघा, ती कोबीची भाजी बनवतोय. तशी बाबूची बाय आलेली आहे, तर बाबू लगेच बाईच्या जवळ गेला. तर तुम्ही बघू शकता दोघा पण तशी दिसतात. आणि यो आहे का गाव इकडे बघ बाबू. बाबू उई 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 बाय. शाळेतनं कधी आली? तर चला आता पेपर चालू होतील ना. इथं ताई आणि मी पोळ्या करते, बाकीची सगळी बिनकामाची आहे. सायलीने बाबूला घेतले. इथं दीदी आली आम्हाला चहा घेऊन. इकडं आमच्या मॅडम झोपत ना उठल्या. आणि इकडं आई चहा पित आहे. इकडं पोळी आज आम्ही चुलीवर पोळ्या करायला बसल्या. हा ना कॉलसा नाही होऊन देणार मी, किती पण मोबाईल मध्ये असलो तरी. तर चला आता चहा पिऊयात. तर इकडे बघा सगळे आपापली तोंडा दाखवा. इकडे कशी काली थोबाडा आपली. सगळी आज काळी काळी दिसतो आम्ही. कारण आम्ही आज खूप काम करून दमल्या सगळी, म्हणून अशी थोबाडा झाल्या ना आमची. रिया शेटला पोली पाहिजे म्हणून ताईच्या जवळ पंकज करते, मला पोली दे पोली दे पोली दे. महालक्ष्मी आई व्रताची कथा, गुरुवारांची कथा वाचायला बसले दीदी. आणि इथं ताई आणि आई पण बसले तिच्या सोबत, बघू शकता. त्यावर त्या दोघांची नेहमी भांडणे होत. तिला मारहाण करीत त्या त्रासाला. आणि हा आपला देवघर. ती घरात घर सोडून गेली आणि घरात उपाशी तापाशी बसू लागली. आणि इकडे आपले घरचे देव. गाईज आता मी रेडी वगैरे झालो, तर मी कशी दिसते नक्कीच सांगा. तर आता गुरुवारांसाठी पोरी वगैरे घरी येते, तर आम्ही आता दीदी ओटी वगैरे भरल, तुम्ही बघू शकता. आता इथे 7 जणींची ओटी भरेल तुम्ही बघू शकता. आणि आमची नानी इकडे दादानी नारळ फोडला. बरोबर लावला पाहिजे. कृपा ऐ ऐ दीदी, ऐ दीदी हाय कर. हाय हाय हे हाय करा. मस्त सगळ्यांच्या ओटी वगैरे भरल्या. कृपाला नको. कृपा तुला नाही, तुला नाही आहे का? नीट बस बियानी.
पियानी नीट बस. ही बघ पर्स, तुला पर्स. अगं बाई भांडी घाल तुला कधी अक्कल आहे ते व्हिडिओ चालू आहे. बघ ना लक्ष्मीला काय बोलायचं नसतं. हो गाईज इकडे बघू शकता जेवण वगैरे रेडी झाला. जेवणात बघू शकता काय काय आज. भात, हा वरण, हे पापड, बेरड्याची भाजी, इकडे शेवयांची खीर आणि कोबीची भाजी, त्याच्यामध्ये मटर टाकले आणि इकडे पोळ्या. चला आजचा जेवण एक नंबर आहे. बाबू बघा कसं चालतंय. बाबूची पहिली पावलं कसं चालतं. असते असते टुट्टू गेला बाबूला शोधाला. या जेवायला. हा आमची येडी पोरी या मस्त की आता उपवास सोडून घेतो आम्ही. नानी आली आमची. तिकडं बघ तू. आत्या कर सुरुवात. कसं झालं लग्न. आम्हाला नाही बोलवली गावाकडे लग्नाला. हॅलो आता मामा ग कामाला गेले. मामा दुबई फाटा. नानी बस जेवायला. सानिका येतो नंतर पाया पाडायला. वाट्यात नाही राहिल्या. ग्लासवर खीर खायला लागलाय पोऱ्या. पोऱ्या शेकोटी पेटवले. शेकोटी एक पोपटी पेटवले काय माहिती. मिळालो शेकोटीवर शेकायला. तर बघा किती मोठी शेकोटी पेटवले. मस्त वाटतं ना. नवीन नवरी आली आमची साडी लावून. सानिका इकडं बघ. हा आमची नवीन नवरी बाई आले. आता फेब्रुवारीची तारीख आहे 25-26. मग आमची पोर जाईल आम्हाला सोडून शिवकर गावात. कुठं ही मधीन चालले का. चिकनी दिसते का आमची पोर. पाहुणा मोठं मोठं वाटलं का नाही. लाजली. आमची आत्या लग्नाला गेली ती गावाला. आम्ही पण जाणार होतो पण आम्ही नाही गेलो कारण गाव त्यांचं खूप लांब आहे ना म्हणून. कसं झालं लग्न. आमची ताई तिने मला भाऊजीला एक साडी आणलेली आहे. किती छान वाटते साडी. मस्त आहे. थँक्यू. तर आई थांब आईला फोटो करायचे ताई सोबत. थांब इकडे. कर आली सव्वाशी. आता वटी भरतो तिची. तिकडे ताईला साऱ्या दिवसाचा उपास आणि इकडे भाऊ तिच्या अगोदर जेवायला बसलं. मस्त बघ ना. काहीतरी वाटतं का तुम्हाला. का अगरबत्ती पण देते. अरे देवा अगरबत्ती पण आणली ताईला द्यायला.
अरे देवाचा कार्यक्रम चालू आहे, काही पण जोक मारता. ही काय बाई असल, कधी वट्टी भरते ना कधी भाऊंच्या जवळ जेवायला बसतय. नुसती घाय वट्टी भरताना, हा नुसती घाय चाललेली तेव्हाच वट्टी भर कर होती माझी. टोप संपवला भाताचा अक्का. काय बोलायचे ऐ तुला उपास तरी कसला होता मग, अक्का टोप संपवलास तुम्ही. काही जाता आम्ही अण्णांच्याकडे चाललोय पाया पडायला. आमची पोरं मॅच खेळतात नाणींच्या घरी. बघू शकता सारिका सगळी मांडली मस्तपैकी. मंदिरात आलेत पाया पडायला. बसा बसा म्हणून ब्लॉक बघ ना आज सांगतो नाही पडणार म्हणतोय वाकमी तुला माझा पोऱ्या पाया पडतोय. त्याला मजा वाटत का. हा बाबा 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 आशीर्वाद माझा आहे. आशीर्वाद माझा कदा लावला ग पाया करू. बाबाला आवाज येतोय नको वर्षभर वाकायला सारी सांगता परत आपण माझं एकच पाय खाली धाम जरशी आग लागत याला. सायली डायरेक्ट झोपली तिकडे. असू दे ग पाया करतो की समजलं मला करायला लागते. आशीर्वाद आहे तिचा चांगला होऊ दे. पर्पल करायचं परत पडली की मला आलं तुला टोपली दिली टोपली. चला भाजीला मिरच्या ना कलिबाच्या पाठी जायला लागेल. यांची इकडे मिरच्या मिरच्या झालं इकडे या दोघी जणी भेटून घ्या तर अगोदरच, नंतर भेटायला नाही भेटला मग तेव्हा कसल्याला अर्थ. पोऱ्याला घे मी त्याला ठेवशील. चला इकडे या पर अडतात दोघी जणी. हा रात्रीची मस्त शेंगा उकडल्यात, आता आम्ही सगळी शेंगा खायला बसू. सो गाईज आजचा दिवस माझा खूप छान गेला. पूजन वगैरे पण खूप छान झालं आणि आम्ही सगळ्या एकत्र बहिणी आलेलो, एकत्र जमलो का आम्हाला मज्जाच येते खूप. आणि तर आता हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग मी इथे सेंड करते. बाय.